21 सप्टेंबर 2024ला बेंगलोरमधील वयाली कवल परिसरातील 6 क्रॉस पाईपलाईन रोडच्या 3 मजली इमारतीच्या रहिवाशांनी मालकाला फोन करून सांगितले की त्यांच्या इमारतीतील एका घरातून अत्यंत दुर्गंधी येत आहे आणि हा वास हळूहळू वाढत आहे. शेजाऱ्यांनी घरमालकाला सांगितले की आम्ही जाऊन पाहिले तर खोलीला बाहेरून कुलूप होता आणि वास खूप येत होता आणि येथे थांबू पण वाटत नाही. शेजाऱ्यांनी घरमालकाला सांगितले की तुम्ही एकदा इथे येऊन बघा. घरमालकाला माहिती मिळताच घरमालक लगेच आपल्या बिल्डिंगवर पोहोचले. त्यावेळेस शेजारी पण तिथे उपस्थित होते. प्रत्यक्षात या घटनेच्या 5 महिने पहिले महालक्ष्मी नावाची भाडेकरू आली होती. ती नेपाळची रहिवासी होती. महालक्ष्मी तिथे एकटीच राहायची. जवळपासचे लोक पण तिला जास्त ओळखत नव्हते. महालक्ष्मीची आई व बहीण पण बेंगलोरमध्ये राहत होते. महालक्ष्मीच्या घरची एक चावी त्यांच्याकडे असायची. महालक्ष्मीने कराराच्या वेळेस आईचा नंबर दिला होता. घरमालकाने लगेच त्यांना कॉल करून बोलवून घेतले. घरमालक आणि काही शेजाऱ्यांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला जातो. आतमधील ते दृश्य पाहून सगळ्यांचे अक्षरशः थरकाप उडाला. काही जण घाबरून बाहेर पळाले. हिंमत करून आतमध्ये गेले तर पाहतात तर सगळीकडे रक्तच पडलेले. लहान लहान मांसाचे तुकडे. एक तुकडा फ्रीजच्या खाली पडलेला पाहून फ्रीज उघडला तर आतमध्ये जे पाहून अक्षरशः त्यांचा थरकाप उडतो. घरमालकाने क्षणाचाही विलंब न लावता लगेच पोलिसांना फोन लावला. आनंद पानत पोलीस पण लगेच घटनास्थळावर पोहोचतात. पोहोचल्यावर ते घराच्या आत प्रवेश करतात. परंतु आतमध्ये एवढी दुर्गंधी वास येत होता की पोलीस पण आतमध्ये थांबू शकले नाही व लगेच बाहेर आले. त्यानंतर डबल मास्क मागवण्यात येते. मास्क लावून पोलीस परत आतमध्ये प्रवेश करतात. बघतात तर फ्रीजचा दरवाजा उघडा होता. त्याच्यामध्ये असलेले लांबूनच दिसत होते. फ्रीजच्या वरच्या कप्प्यात 2 पाय ठेवले होते. मधल्या कप्प्यात छोटे छोटे अंगाचे तुकडे केलेले ठेवले होते व शेवटच्या कप्प्यात डोकं ठेवले होते व हे डोके महालक्ष्मीचे होते. ज्यावेळेस पोलिसांनी फरशीवर पाहिले की छोटे छोटे अंगाचे तुकडे इकडे तिकडे पडलेले होते. सिंगल डोअर असलेल्या फ्रीजमध्ये 29 वर्षाची महालक्ष्मी तब्बल 19 दिवस छोट्या छोट्या तुकड्यामध्ये फ्रीजमध्ये बंद होती. स्वतः बेंगलोर पोलिसांना पण माहीत नाही. याआधी त्यांनी असा प्रसंग कधीही पाहिला नव्हता. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला घटनास्थळावर बोलवण्यात येते. फॉरेन्सिक टीम लगेच कामाला सुरुवात करतात. परंतु त्यांना पण सबूत गोळा करायला अवघड जात होते. शेवटी सगळं गोळा करायला त्यांना सरकारी हॉस्पिटलच्या मेडिकल स्टाफला बोलावायला लागले. हॉस्पिटलच्या मुर्दा घरातील स्टाफ आल्यावर फ्रीजपासून ते फरशीपर्यंत सगळे सॅम्पल गोळा करण्यात आले व ते मुर्दा घरामध्ये पाठवण्यात आले. त्या तुकड्यांची संख्या जवळपास 55 ते 60 होती. त्यानंतर पोलिसांनी महालक्ष्मीच्या घराची पाहणी सुरू केली. त्यांना महालक्ष्मीचा फोन बेडवर दिसला. फोनचा CDR ज्यावेळेस चेक केला त्यावेळेस शेवटचा कॉल 2 सप्टेंबरला केला होता. त्यानंतर त्या मोबाईलमधून कोणताही कॉल केला नव्हता व कोणताही कॉल रिसिव्ह केला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी असा अंदाज लावला की महालक्ष्मीचा मर्डर 2 किंवा 3 सप्टेंबरच्या दरम्यान झाला असावा. परंतु असा प्रश्न निर्माण होतो की महालक्ष्मीला एवढ्या विकृत व भयंकर पद्धतीने कोणी मारले असेल व महालक्ष्मीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणाचा राग असेल. महालक्ष्मीला मारणारा कोण असेल? बेंगलोर पोलिसांनी लगेच कामाला सुरुवात केली. सर्वात आधी पोलीस महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीची विचारपूस करतात. विचारपूस केल्यावर महालक्ष्मीची आई आणि बहीण सांगतात की 2019 पर्यंत आम्ही नेपाळमध्येच राहत होतो. त्यानंतर महालक्ष्मीचे लग्न तिच्या घरच्यांनी हेमंत दास या नेपाळी माणसाबरोबर लावून दिले. लग्न झाल्यावर महालक्ष्मी व तिचा नवरा चांगले जीवन जगण्यासाठी व पैसे कमवण्यासाठी बेंगलोरला आले. आल्यावर हेमंत एका मोबाईल शॉपमध्ये काम करू लागला व महालक्ष्मी एका मॉलमध्ये ब्युटी शॉपमध्ये सेल्स वुमन टीम लीडरची नोकरी मिळाली. ते दोघे बेंगलोरमध्ये नीला मंगला परिसरात भाड्याने घर घेऊन राहू लागले. त्यानंतर महालक्ष्मीला एक मुलगी झाली. 2023 पर्यंत सगळं खुशल मंगल चालले होते. 2023 नंतर दोघांमध्ये भांडण होऊ लागले व ते वेगळे राहायला लागले. त्यांची मुलगी हेमंत बरोबर राहत होती. खरं तर महालक्ष्मीने वयाली कवल परिसरात 5 महिन्यापासूनच भाड्याने घर घेतले होते व तिथे ती एकटीच राहत होती. महालक्ष्मी 15 दिवस किंवा 1 महिन्यातून 1 दिवस आपल्या मुलीला पाहण्यासाठी हेमंतच्या घरी जात होते.
पोलिसांना जेव्हा महालक्ष्मी व हेमंतदास या दोघांमधील वाद समजतो तेव्हा पोलीस लगेच हेमंतच्या घरी जातात. हेमंत बरोबर विचारपूस केल्यावर लक्षात येते की दोघे वेगळे होण्याचे कारण म्हणजे महालक्ष्मीचे बाहेर असलेले अफेअर. हेमंतला माहीत झाले होते की महालक्ष्मीचे उत्तराखंडच्या एका हेअर ड्रेसर अशरफ व महालक्ष्मीमध्ये अफेअर चालू आहे. यावरून दोघांमध्ये रोज भांडण पण होत असत. त्यामुळे या दिवसापासून 19 महिन्यापासून ते दोघे वेगळे राहत होते. काही दिवस महालक्ष्मी तिची आई व बहीण बरोबर राहत होती. त्यानंतर 5 महिन्यापासून ती एकटीच राहत होती. महालक्ष्मी जास्त शेजाऱ्यांबरोबर बोलत नव्हती, त्यांच्यात मिसळत नव्हती. महालक्ष्मी दररोज सकाळी 9:30 वाजता कामावर जायची व रात्री 10 वाजता माघारी यायची. पण तिला एक अनोळखी व्यक्ती रोज घेऊन जायचा व सोडायला पण यायचा. ती व्यक्ती कोण होती आजूबाजूच्या लोकांना पण माहीत नव्हतं. महालक्ष्मीच्या नवऱ्याने पण एका अशरफ व्यक्तीविषयी बोलला होता व शेजाऱ्यांनी पण एक व्यक्ती महालक्ष्मीला घरी येताना पाहिला होता. पोलिसांना हेमंतने अशरफचा पत्ता दिला होता. त्या ठिकाणी पोलीस गेले. नशिबाने अशरफ दुकानावरच होता. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याची विचारपूस केली. पोलीस व अशरफ यांच्यामध्ये खूप लांब चर्चा झाली, पण पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. पोलिसांना अशरफ व हेमंत यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये पण काही मिळाले नाही. पोलिसांच्या एवढा मात्र लक्षात आलेले की अशरफ व हेमंत या दोघांनी महालक्ष्मीचा खून केला नाही. खुनी मात्र दुसराच कुणीतरी आहे. पोलिसांनी आपली चक्र जोरात फिरवायला सुरुवात केली. पोलिसांनी महालक्ष्मीच्या कॉल रेकॉर्डमध्ये एका अनोळखी व्यक्तीविषयी समजले, पण पोलिसांनी त्या व्यक्तीचे नाव जाहीर केले नाही, जेणेकरून तो व्यक्ती सावध होणार आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार महालक्ष्मीचा खून ओळखीच्या व्यक्तीकडूनच झाला असावा. कारण महालक्ष्मीला मारून घरामध्ये नेताना किंवा घरात तिला मारताना शेजाऱ्यांना माहीत झाले असते. महालक्ष्मीला झोपेचे औषध देऊन मगच तिला मारण्यात आले असावे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खुनी अगदी सावधगिरीने जणू आपलेच घर समजून महालक्ष्मीचा खून केल्यावर काही तास घरातच थांबला व महालक्ष्मीचे लहान लहान तुकडे करून फ्रीजमध्ये भरत होता. ही सगळी घटना चालूच होती. पोलीस त्यांचे काम करतच होते. तेव्हा अचानक पोलिसांना एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने सांगितले की महालक्ष्मीचा खून माझ्या भावाने म्हणजे मुक्ती रंजन रॉयने केला आहे. खरं तर महालक्ष्मी ज्या ब्युटी मॉलमध्ये काम करत होती त्याच ठिकाणी तिची ओळख मुक्ती रंजन रॉय या व्यक्तीबरोबर झाली होती. मुक्ती रंजन रॉय या ठिकाणी काम करत होता. काम करताना दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुक्ती रंजन रॉय महालक्ष्मीबरोबर आयुष्य घालवणार होता. तिच्या जीवनातलं सगळं सुख देणार होता. पण महालक्ष्मीचे अनेक लोकांबरोबर मैत्री होती. ही गोष्ट मुक्ती रंजन रॉयला पावत नसत. त्यामुळे त्यांच्यात मनामध्ये महालक्ष्मीवर राग वाढत होता. हर रोज दोघांमध्ये भांडण होत होते. एके दिवशी महालक्ष्मीने 1 सप्टेंबरला आपल्या आईला फोन करून सांगितले की मी घरी येत आहे. पण त्या दिवशी महालक्ष्मी व मुक्ती रंजन रॉय यांच्यामध्ये एवढे भांडण झाले की मुक्ती रंजन रॉयने महालक्ष्मीचे तिच्याच घरामध्ये तुकडे करून फ्रीजमध्ये भरले. पोलिसांच्या सांगण्यावरून मुक्ती रंजन रॉयने खून केल्यावर आपल्या भावाला कॉल करून भाड्याचे घर का खाली करायचे याचे कारण विचारल्यावर मुक्ती म्हणाला, हे फोनवर सांगू शकत नाही, आल्यावर सांगतो. मुक्तीच्या भावाने सांगितले की मुक्ती रंजन रॉय खून केल्यावर भाड्याच्या घरी आला होता. घरी आल्यावर त्याने भावाला सांगितले की मी रागाच्या भरात महालक्ष्मीचा खून केला व तिचे तुकडे फ्रीजमध्ये भरले. त्यानंतर त्याने भावाला सांगितले की आपण आता या शहरामध्ये राहायचे नाही. पोलिसापासून आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला हे शहर सोडावे लागेल. मुक्ती रंजन रॉयने आपल्या लहान भावाला सांगितले की मी आपल्या मूळ गावी ओडिसाला जाणार आहे. हे कळताच मुक्तीच्या भावाने पोलिसांना कॉल केला. पोलिसांना माहिती मिळताच तोपर्यंत मुक्ती रंजन रॉय बेंगलोर सोडून पसार झाला होता. त्याचा फोन पण बंद सांगत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा लोकेशन सापडायला टाईम लागत होता. पण एके दिवशी 25 सप्टेंबर 2024ला माहिती भेटली. ओडिसाच्या भद्रक स्मशानभूमीमध्ये मुक्ती रंजन रॉयने आत्महत्या केली. त्याचबरोबर त्याने एका नोटमध्ये आपला अपराध मान्य करताना सांगितले की मी जे काय केले त्याचा मला पश्चाताप होतोय, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मित्रांनो, ही घटना सांगून कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, तर तुम्हाला जागृत व सतर्क करायचे आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर लाईक करून शेअर नक्की करा. अजून पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.